एव्हरीवन, मी सुप्रिया पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहे सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेत असतात आणि मीही मस्त मजेत आहे. आणि आज ना आमच्या इकडे वातावरण एवढं थंड आहे ना, आज दिवसभरात अजिबात ऊन पडलेलं नाही आहे. आणि तुम्हाला ना आज बिलकुल ऊन नाही आहे आणि एकदम ढगाळ वातावरण आहे. तरी पण नाही एकदा थंड जागेत बसायचे आणि आता म्हणायला आणि नुकतंच आता हवा पण मस्त सुटलेली आहे आणि वातावरण तुम्ही बघू शकता एकदम छान आणि असं ढगाळ झालेलं आहे. असं वाटतंय गरमागरम चहा आपल्याला कोणीतरी, पण ते तर शक्य नाही आहे. तो चहा मलाच करावा लागणार आहे आणि मी आता तो चहा करते कारण बाकी घरातले सोहम आणि सोहमचे पप्पा झोपलेले आहेत. म्हणलं ते त्यांना झोपू द्यावं थोड्या वेळ आणि मग मी चहा करून पिऊन त्यांना उठवते. आणि आता हे चहाचं नाव ऐकताच हिचं चालू होतं. मी जशी घरात जाईल आता तिचं म्याव 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 चालू होईल. आणि ही आहे माझी गाडी. तर मला ना एक गोष्ट शेअर करते तुमच्यावर. मला ना गाडी चालवायला खूप भीती वाटत होती, खूप म्हणजे खूप. असं वाटायचं की मला कधी गाडी चालवता येते की नाही की. पण मी ना गाडी चालवायला शिकले आणि यांनी मला गाडी चालवायला शिकवली. कारण असताना एखादी गोष्ट आपल्याला शिकायची असते पण हिंमतच होत नसती. पण आता फायनली मला येते गाडी चालवता बरं का. खूप भीती वाटायची आधी गाडी चालवायची म्हणजे की. आणि मी सारखं पकडानं गाडीला मला काय म्हणता येते टर्न मारता येत नाही किंवा जास्त वाहने आली की मी घाबरायची. आता मस्त बिंदास शिकलेली आहे मी गाडी चालवायला. मी कधी तोही व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेल. मी म्हणलेले ना मी जायच्या आधीच हिचं चालू झालं. हा काय दूध पाहिजे? दूध पाहिजे? चला घरात चला, चला चला घरात चला, चला लवकर. कोण आधी जाते? चला इकडे आहे घर आपलं, इकडे. चला चला घरात चला. ये मग काय आता आमच्या मॅडमला दूध देण्यासाठी मी आतमध्ये आले. कारण जवळ मी आता हिला दूध देणार नाही ना तवर ती माझ्या पायात अख्खा स्वयंपाक होतोपर्यंत ती माझ्या मागेच फिरणार आहे. तर ह्या मॅडमला पण ना आता थंड दूध पाहिजे. कारण ना उन्हाळा असल्यामुळे आपल्याला कसं थंड पाणी प्यावंसं वाटतं, तसं या मुख्य जनावरांना पण काहीतरी फिलिंग्स असतातच ना. म्हणून ना मी थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून देते. कारण अति थंड प्यायला जाते की नाही ते आपल्याला समजतच नाही, पण ती अशी पिऊन घेते. आता हिला दूध दिल्याच्या नंतर ना मी आले. आता भांडे वगैरे ना मांडणीमध्ये मांडून ठेवायचे होते. कारण आता ना संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं होतं. पण आज ना स्वयंपाकामध्ये जास्त काय नाही, मला खिचडीच बनवायची होती आणि इकडं पटकून लाईट गेली बरं का. तशी लगेच्या लगे आली पण म्हणा. आणि त्यानंतर ना हे काम प्रत्येकाच्या घरी, मला 100% माहिती हे काम प्रत्येकाच्या घरी चालू असेल. पाण्याच्या बाटल्या भरायच्यात. पाण्याच्या बाटल्या भरल्या, त्या सगळ्या बाटल्या फ्रीजमध्ये रचून ठेवल्या. कारण आता सोहमला ना खूप वेळेस सांगितलं, मी म्हणलं आता आपणच भराव्या. त्यानंतर ना चहाला ठेवलं. आता तवर मला खात्रीच होती सोहम आणि सोहमचे पप्पा उठणारच. त्यासाठी ना थोडा जास्त असा चहा उकळून घेतला आणि तवर आतून आवाजच आला की आई चहा झालाय का, किंवा हे म्हणायले अगं चहा झालाय का. मग चला म्हणलं चहा ओतून ना घेऊन जावा आतमध्ये. हा फॅमिली टाईम असतो आमचा. आम्ही ना चहा किंवा संध्याकाळचं जेवण आम्ही सोबतच करतो. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ही गोष्ट असलीच पाहिजे. किमान दिवसातून थोडा वेळ जेवण तरी सगळ्यांनी एकत्र केलं पाहिजे. त्यानंतर ना आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं. कारण आमच्या घरी उद्या स्पेशल गेस्ट येणार होते, त्याच्यासाठी थोडी खरेदी करायची होती. येताना सोहमसाठी वडापाव घेतला, सोहमला घरीच ठेवले होते. उद्याची तयारी म्हणून लसूण घेतला सोलायला. इकडे सासूबाई होत्या, सासूबाईंना गप्पा मारत लसूण सोलला. कारण आता जेवणे वगैरे आवरले होते म्हणून थोडा वेळ त्यांच्याबरोबरही घातला. आणि रात्री मस्त हा एक पिक्चर अर्धाच बघितला, पूर्ण नाही बघितला. हा पिक्चर बघत बरं असा माझा आजचा दिवस संपला. चला लाईक शेअर सबस्क्राईब.